नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या माहितीमध्ये आपण संदर्भ सेवा कसा द्यायचा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे बालक साऊ किंवा माऊ असेल किंवा कमी वजनाचा असेल त्या बालकाला संदर्भ सेवा कशी द्यायची आणि तो तारीख ती जी ज्या दिवशी संदर्भ सेवा दिलेली आहे ती तारीख ती माहिती कशी फिलअप करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे। तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की अशाच महत्त्वाच्या आणि नवीन आणि महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जेणे की प्रत्येकांना ही महत्त्वाची माहिती असायला हवी। तर पाहूया आजच्या माहितीमध्ये काय आहे ते। नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संदर्भ सेवा म्हणजे संदर्भ स्थिती म्हणजे नेमकी काय आहे आणि संदर्भ स्थिती काय असतो तो कसं द्यायचा असतो या संदर्भातली एक नवीन माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर माहिती पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। सबस्क्राइब करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या चॅनलच्या माध्यमातून कुठलीही तुम्हाला महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिला की सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते। तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि हा महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ आहे तर जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर पाहूया आजची माहिती काय आहे ते। संदर्भ सेवा ज्या वेळेस एखादं बालक साऊ किंवा माऊ असेल त्याला आरोग्य तपासणीला पाठवायचं असेल तर ते आता ऑनलाईनमध्ये नवीन आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये त्या बालकाची यादी येईल आणि त्याला आपण आरोग्य तपासणीसाठी पाठवायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकता, मी इथे दाखवते तुम्हाला एक लाभार्थ्यांचा। तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये कुठल्याही कमी वजनाचा साऊ किंवा माऊ असलेल्या लाभार्थ्यांना क्लिक करून तुम्ही पाहायचा, त्यात तुम्हाला ती यादी दिसेल आणि तो आता आपण पाहूया। सर्वप्रथम तुम्ही लाभार्थीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईलला क्लिक करून तुम्हाला असे इंटरफेस ओपन होईल। ज्यावेळी तुम्ही प्रोफाईलला क्लिक करता, लाभार्थीच्या मॉड्यूलमध्ये जाऊन प्रोफाईल क्लिक करता त्यावेळेस असा इंटरफेस ओपन होईल। ज्या बालकाचं वजन कमी आहे, ज्या बालकाचं उंची कमी आहे, सर्व प्रकारचं जे कमी म्हणजे साऊमध्ये आहे तुम्ही इथे पाहू शकता। इथे हा जो बालक आहे आणि या बालकाचं इथे लुकडेपणाचा प्रकार तुम्ही इथे पाहू शकता आणि बुटकेपणाचा प्रकार हेही इथे सेव्हरली स्टंटेड आणि कमी वजन सेव्हरली अंडरवेट तर अशा प्रकारे आहे आणि त्याची उंची आहे आणि वजन आहे। तर त्या बालकाची स्थिती इथे पाहू शकता। तर त्या बालकाची स्थिती आहे काय आहे तर तो कमी असल्यामुळं वजन वगैरे कमी असल्यामुळे तो साऊमध्ये आलेला आहे तो बालक आणि त्या बालकाची साऊमध्ये असल्यामुळे इथे तुम्हाला दिनांक पण दिसत आहे। या ठिकाणी दिनांक दिलेला आहे आणि इथं लिहिलेलं आहे की आरोग्य केंद्रामध्ये संदर्भ सेवेसाठी पाठवा। तर तो अशा प्रकारे तुम्हाला ज्या बालकाचं वजन कमी आहे, जो बालक साऊ किंवा माऊ मध्ये असेल त्या बालकाचं तुम्हाला अशा प्रकारे यादी येईल म्हणजे त्या बालकाला संदर्भ सेवा द्यायचा आहे आणि संदर्भ सेवेसाठी पाठवायचा आहे। तर तो तुम्ही या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही त्या बालकाला संदर्भ सेवेला पाठवता किंवा ज्या दिवशी तो तपासणी करून घेईल दवाखान्यामध्ये जाऊन त्या दिवशीची तारीख आणि इथे पूर्ण या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। अगोदर सर्वप्रथम ज्या बालकाचं वजन कमी आहे, ज्या बालकाला अशी संदर्भ स्थिती म्हणून आलेला आहे आणि त्या बालकाचा आरोग्य केंद्राकडे संदर्भ सेवेसाठी पाठवा म्हणून आलेला आहे, त्याच बालकाला असं क्लिक करून इथे पूर्ण या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। इथे ज्यावेळेस तुम्ही क्लिक करून घेता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला दिसेल इथे संदर्भ स्थिती त्या बालकाची। तर इथं संदर्भ स्थिती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती इथे भेटेल। तर संदर्भ घ्या म्हणून पण इथे दिसेल। तर त्या बालकाला आपण कुठे पाठवलेला आहे, संदर्भ सेवा घेण्यासाठी कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या केंद्रामध्ये पाठवलेला आहे, आरोग्य केंद्रामध्ये पाठवलेला आहे, तो इथे सविस्तर तुम्हाला माहिती विचारेल। म्हणजे या ठिकाणी सामान्य रुग्णालयामध्ये पाठवलात किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा शहरी दवाखाना किंवा केंद्रीय रुग्णालय किंवा सामुदायिक आरोग्य केंद्र CHC, परत त्यानंतर उप आरोग्य केंद्र SHC, परत खाजगी रुग्णालय किंवा आरोग्य कल्याण केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र
व NRC अशा संदर्भात तुम्हाला माहिती विचारेल। ज्या ठिकाणी त्या बालकाला तुम्ही जे साऊमध्ये आलेला बालक आहे, ज्याला संदर्भ सेवा द्या किंवा रुग्णालयात पाठवा म्हणून असं आलेलं आहे, त्या तिथे क्लिक करून त्या बालकाला तुम्ही ज्यावेळेस पाठवता हॉस्पिटलला, त्या ठिकाणी कुठल्या हॉस्पिटलला पाठवणार आहात तुम्ही, त्या हॉस्पिटलची इथे माहिती फिलअप करून घ्यायचं आहे। म्हणजे तो कसं करायचं, म्हणजे जर समजा या ठिकाणी जर प्राथमिक आरोग्य केंद्राला जर पाठवलेला असेल तर जर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला जर पाठवलेला असेल तर इथे अशा प्रकारे कुठेही तुम्ही ज्या ठिकाणी पाठवला त्या ठिकाणच्या अशा माहितीला क्लिक करून घ्या। जर इथे पाठवलेलं असेल तर इथे क्लिक करा आणि इथे तुम्हाला तारीख, संदर्भ तारीख विचारेल, ज्या दिवशी संदर्भ सेवा दिलेला आहे त्याची तारीख विचारेल आणि इथे तुम्हाला क्लिक करून त्या तारखेला फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करा या बटनावरती क्लिक करून ती माहिती सबमिट करायची आहे। ज्या दिवशी संदर्भ सेवा दिलेली आहे त्याच दिवशी हा करायचा आहे। ज्या बालकाला संदर्भ सेवा दिलेला आहे त्याच बालकाला, ज्या बालकाला म्हणजे साऊ किंवा माऊ असेल, इथं साऊचा बालक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काढलेलं आहे, तर तो साऊ बालकाला तपासणीसाठी कुठं आणि किती तारखेला पाठवलेला आहे त्याची माहिती इथे भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे संदर्भ सेवा द्यायचा आहे। तर अशा प्रकारे संदर्भ सेवा झाल्यानंतर तो सबमिट केल्यानंतर ती माहिती पूर्ण होईल। तर माहिती कशी वाटते चॅनलचा आणि माझा मुख्य उद्देश हाच आहे की सगळ्यात उपयुक्त आणि महत्त्वाचीच माहिती देण्याचा उद्देश असतो। तर चॅनल माहिती कशी वाटली, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून नक्कीच सांगा, हा महत्त्वाचा माहिती आहे। तर जास्तीत जास्त ताईंना हा शेअर करा जेणे की सर्व ताईंना त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला माहिती फिलअप करता येईल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।